गरमागरम सूप आहे हे उपवासाचं. इतकी छान चव लागते आणि पटकन होतं, झटपट आणि पटकन. नक्की हे ट्राय करून बघा तुम्ही आणि खूप खूप छान लागते. हे नक्की ट्राय करा. संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मस्त लगे सूप दाखवणार आहे उपवासाचं आणि कशी पद्धत आहे ते पण दाखवणार आहे. आता मी शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे. आता एक बटाटा घेतलेला आहे, एक टमाटर आहे, हिरव्या मिरच्या 5-6 घेतलेल्या आहेत, एक काकडीसुद्धा मी घेतलेली आहे आणि कच्चं केळ आहे आपलं हे, आणि थोडीशी तीळ घेतलेले आहेत मी. आणि आपलं साबुदाणा मी छान 2-3 तास भिजायला टाकला होता, त्याच्यामुळे भिजून घ्यायचा आपल्याला साबुदाणा. तर हे बघा आता इतका छान भिजला ना, हे बघू शकता. असं आपल्याला भिजून घ्यायचं अगोदर. आणि 2-3 मी फक्त काळी मिरी 4 घेतलेले आहे, जास्त नाही. तिखट जास्त असतं त्याच्यामुळं थोडंसं टाका. ते पूर्ण साहित्य आपल्याला सांगितलं मी. आता आपल्याला याच्यामध्ये पूर्ण साल काढून घ्यायचे आहेत अगोदर. काकडीची साल, टमाट्याची, हे पूर्ण साल काढून घेणार मी अगोदर. ते असे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत. हे बघा आता मी छान सगळं काप करून घेतलेले आहेत. केळ आहे, बटाटा आहे, काकडी आहे, टमाटर आहे, हिरव्या मिरच्या आहे, कढीपत्ता घेतला मी. आता मी याच्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे फोडणी अगोदर कशी घालायची आपल्याला. मी तेल टाकलेलं आहे 1 माप आणि छान गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी मी जिरे टाकणार आहे याच्यामध्ये, जास्त नाही, थोडीशे. आता आपल्याला छान कढीपत्ता आणि हिरवी मिरची छान, आणि हे सगळं काकडी सगळं टाकायचं आहे आपल्याला. खूप छान टेस्ट लागते, हे नक्की ट्राय करा तुम्ही. आता मी टमाटर थोड्या वेळाने टाकते. टमाटर आधी हे आपल्याला भाज्या मस्त शिजून घ्यायच्या अगोदर. त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे सुद्धा याच्यामध्येच टाकायचे आहेत आणि तीळ सुद्धा याच्यातच टाकायचे आहेत. हे बघू शकता. आता छान मिक्स करायचं आपल्याला. आणि छान शिजवायची अगोदर भाजी आपल्याला मस्त लगे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. खूप खूप मस्त वास सुटलेला आहे. स्पेशल उपवासासाठी तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. आता मस्त आपल्याला तर काळी मिरी आपल्याला 4 आहेत ना, तर याच्यामध्ये मस्त कशाने तरी छान बारीक करून घ्यायचं आपल्याला. हे बघा आता काळी मिरी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता मस्त आपल्याला भाज्या आपल्याला छान शिजून घ्यायच्या त्याच्यामध्ये चांगलं. व्यवस्थित आपल्याला भाज्या छान शिजून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आता मी याच्यानंतर कोणी शेंबेलून ॲड करतं, कोणी मीठ. तर मी थोडंसं मीठ टाकणार आहे. आता तुम्हाला जे टाकायचं सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. तर मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता आपल्याला साबुदाणा मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचा आहे. आणि आपली आता भाजी पण छान शिजत आलेली आहे. तर आता मी मिक्सरमधून छान बारीक करून घेणार आहे याला. मस्त मी मिक्सरमधून छान फिरून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे. हे बघा मस्त आता भाजीसुद्धा आपल्याला छान शिजलेली आहे. सगळं मस्त शिजल्यानंतरच आपल्याला साबुदाणासुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि आता हे पाणी आपल्याला ॲड करायचं याच्यात. मस्त लगे गरमागरम खूप खूप छान होतं. आता मस्त आपल्याला शिजू द्यायचं आता याला.
हे बघा किती मस्त झालेलं आहे सूप. नक्की ट्राय करा तुम्ही हे, आणि खूपच छान टेस्ट लागते. हे बघा हे सगळं आपल्याला सगळं शिजून गेलेले आहे, त्याच्यासाठी नक्की ट्राय करा तुम्ही. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्रायबर नक्की करा. हे असं सूप तुम्ही नक्की कुठं बी का होईना असं टेस्ट एकदा तरी करून बघा याची. इतकी भारी लागते ना, आणि गरमागरम सर्व करा तुम्ही, खूपच भारी लागते. हे बघा उपासाचं मस्त स्पेशल सूप, एनर्जीसुद्धा मस्त वाढते आणि खूप छान होते. नक्की ट्राय करा.